जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। झाशीची राणी पथकाची दमदार कामगिरी। कॉलेज परिसरात तलवार व कुकरी बाळगून फिरणारा समजेरबंद। महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात झाशीची राणी पथक व दुर्गाशक्ती पथक ही विशेष महिला पथके कार्यरत आहेत। दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी एक महिला पोलीस अधिकारी व 13 महिला पोलीस अंमलदारांचा समावेश असून शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे तसेच गर्दीच्या परिसरात साध्या वेशात नियमित गस्त घालून टवाळखोरी, महिलांची छेडछाड, अल्पवयीन मुलींचा विनयभंग, संशयास्पद हालचाली तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे। 3 ऑगस्ट 2026 रोजी जीटीपी कॉलेज परिसरात नियमित गस्तीदरम्यान पथकांना एक इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला। त्यास ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे सोनेरी मुठं असलेली मध्यम आकाराची लोखंडी तलवार तसेच एक कुकरी आढळून आली। दोन्ही शस्त्रे पंचांसमक्ष जप्त करण्यात आली। ताब्यात घेण्यात आलेला इसम भावेश सुनील नाईक नंदुरबार असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे, महिला पोलीस शिपाई अंजली पवार, निंबाबाई वाघमुडे, सोनाली चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ नाईक, रुपेश पगारे, राजेंद्र कटके तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। नागरिकांना आवाहन, सार्वजनिक ठिकाणी कोणीही बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगत असल्याचे, संशयास्पद हालचाली करत असल्याचे अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कोणतीही बाब निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी। नागरिकांनी दिलेली वेळेवरची माहिती गंभीर गुन्हे रोखण्यास मोलाची ठरू शकते। सुरक्षित, शांततापूर्ण व गुन्हेमुक्त नंदुरबार घडविण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस सदैव कटिबद्ध आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।